राज ठाकरेंनी मनसे नेते आणि प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे। अगदी थोड्याच वेळात शिवतीर्थेवर मनसे नेत्यांची ही बैठक होईल। कालच्या उद्धव ठाकरे सोबतच्या भेटीनंतर बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। उद्धव ठाकरे सोबतच्या युतीबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। पालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाईल। ठाण्यातील ठाकरे सेना मनसेच्या मोर्चाबाबतही चर्चा होऊ शकते असंही बोललं जात आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, एका ठिकाणी युतीच्या चर्चा सध्या रंगू लागलेल्या आहेत की युती कधी होणार ठाकरे बंधूंची। त्यातच मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याचं आपण बघू शकतोय। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं ते म्हणतात। याचा नेमका अर्थ काय काढायचा आणि ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आज जी बैठक होते, आता अगदी थोड्याच वेळात जी बैठक होते, त्यामध्ये चर्चा होऊ शकते का? अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। आपण बघू शकतो तर अनेक मनसेचे नेते प्रवक्ते आता या बैठकीला उपस्थित आहेत। थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल। आताच मनसेचे जे प्रमुख नेते आहेत नितेश सरदेसाई ते आताच आत गेले आहेत, त्यामुळे कुठल्याही क्षणी या सगळे प्रवक्ते आज जाऊन बैठकीला सुरुवात होईल। एक सगळ्यात प्रामुख्याने प्रश्न हाच उरतो की आता या बैठकीत कोणकोणत्या गोष्टींबद्दल चर्चा होऊ शकते। जर प्रवक्त्यांना बोलवलंय तर कुठे ना कुठे मनसे पक्षाची जी पुढची लाईन आहे, पक्षाची जी पुढचं वाटचाल आहे, ती कुठल्या हिशोबाने गेली पाहिजे ह्याबद्दलच मनसे अध्यक्ष आपल्या प्रवक्त्यांना सांगतील का? दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आज संजय राऊतांनी वक्तव्य केलंय की काँग्रेसला सोबत घ्या असं खुद्द राज ठाकरे म्हणतायत। म्हणजे इकडे आपण इकडे खरं तर म्हणत होतो की काँग्रेस सोबत जायचं की नाही जायचं, काँग्रेसला राज ठाकरे हवेत की नाही, आम्हाला नवीन भिडू नको असं हर्षवर्धन सपकाळ वारंवार बोलताना दिसत आहेत। त्यासोबतच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडतील का असं सगळं आपण बोलत होतो। मात्र या सगळ्यामध्ये छेद म्हणून संजय राऊतांनी थेट वक्तव्य केलंय की राज ठाकरेंची इच्छा आहे की काँग्रेसला सोबत घ्यावं। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज खऱ्या अर्थानं ठाणे महानगरपालिकेवर महामोर्चा होणार, ज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते मंडळी तिकडे असणार आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे याबद्दलही चर्चा होऊ शकते। आज आपण बघितलं गेलं तर मागच्या वेळी सुद्धा जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र भेटले होते त्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवशी बैठक लावली होती। आज सुद्धा कालच्या भेटीनंतर, काल पारिवारिक बैठक होती, काल कुटुंबाची खरं तर भेट होती, मात्र आज पुन्हा एकदा ही बैठक आहे ज्यात नेते आणि प्रवक्ते ह्यांना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलवलंय। त्यामुळे कुठे ना कुठे आता पुढची वाटचाल पक्षाची असेल तरी काय, महापालिका निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं या गोष्टी होतील का? दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याच्या घटकेला महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा खरं तर निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहेत। त्याच्यानंतर पत्रकार परिषदेत सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे बसणार आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे आता महाविकास आघाडी सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक जसं निर्माण झाली आहे त्याबद्दल आज चर्चा होते का, हे पाहणं खरं तर औत्सुक्याचं राहील। बरोबर, नक्कीच श्रेयस, खरं तर बैठकीमध्ये काय घडतं आणि युतीबाबत काही चर्चा केली जाते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।